दरम्यान 1 रुपयात पीक विमा योजना ही शासनाने बंद करायला नको अशी प्रतिक्रिया हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी दिली आहे। हा बोगस पीक विम्याचा सुरेश धस साहेबांनी विधानसभेमध्ये कालचा प्रश्न मांडला होता, त्यावर शासनाने अभ्यास करून त्या संबंधितावर कारवाई करायला पाहिजे। कारण शेतकरी हा कधीच बोगस करीत नाही। जे कुठले प्रकार बोगस होत असतील ते शासनाच्या जवळच्या लोकांच्याच वतीने होतात, म्हणून शासन त्याच्यावर कठोर कारवाई करीत नाही। आमचं तरी म्हणणं आहे, जेवढे बोगस जे काय पीक विमे भरलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी शासनाने। हा पीक विमा बंद करू नये, यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होईल। शेतकरी जे पैसे काय भरायचे असतात कंपन्या तेवढे सगळे शेतकरी भरू शकत नाहीत, त्यामुळे 1 रुपयाचा पीक विमा चालू ठेवला पाहिजे। हे जे 1 रुपयाचा पीक विमा आहे हा शासनाने कदापि बंद करू नये, कारण या योजनेचा भरपूर प्रमाणात शेतकरी लाभ घेत आहेत। आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी शेतकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद या पीक विम्यासाठी दिलेला आहे, तो फक्त केवळ 1 रुपयाचा पीक विमा असल्यामुळेच। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर काय म्हटलंय आपण पाहूयात। 3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमच्या आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा कष्ट करणार आहे। त्या शेतकऱ्याला हार्वेस्टरमधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।